दत्तक बस्ती योजना ही सन 2013 साली बंद झाली. 2001 साली सुरू होऊन 2013 साली बंद झाली आणि त्या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणात मुंबई शहरातील नागरिकांना स्वच्छतेचा ध्यास लावला, स्वच्छतेची चळवळ उभी केली आणि स्वच्छता कशी असावी ही लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवली आणि दत्तक वस्ती योजना ही सुप्रसिद्ध झाली. पण हिवाळी अधिवेशनमध्ये बंद झालेले दत्तक वस्ती योजनेचं नाव घेण्यात आलं, कारण 2013 साली दत्तक वस्ती योजना बंद करून स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान नावाची योजना आणली आणि ती योजना सध्या सुरू आहे. त्या योजनेबद्दल ते बोलत होते, पण त्यांनी दत्तक वस्ती योजनेचं नाव घेतलं. म्हणून आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्यांनी नाव घेताना स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान योजनेचं घ्यायला पाहिजे होतं. माननीय अमित साटम साहेबांनी ते नाव घेतलं आणि त्याच्या अगोदरही अबू आझमी साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी या दत्तक वस्ती योजनेमध्ये कामं होत नाहीत असं लिहिलेलं आहे, त्या बोललेले आहेत आणि त्यांनी त्या कामाची चौकशी करावी असं बोललेलं आहे. चौकशी करण्याबद्दल आमचं काही दुमत नाही, कारण संस्था त्या ठिकाणी चांगलं काम करतात आणि जे काही 5,400 रुपये अनुदान आहे ते अत्यल्प अनुदान आहे. ते अनुदानामध्ये कामगार उपलब्ध होत नाही. संस्था त्या ठिकाणी 12,000 ते 15,000 रुपये देऊन कामगार लावतात आणि त्या कामगाराला त्या अनुदानातून ॲडजस्टमेंट करून पगार देतात आणि म्हणून ते कमी कामगार लावतात. संस्था भ्रष्टाचार करत नाही आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे, ते पण हातबल आहेत, ते काय करू शकत नाही. योजना आहे आणि त्यांना काम करायचं आहे तर त्यांनाही समजतं, त्यामुळे ते संस्थेवर कारवाई करत नाही की बाबा काम चांगलं करतात आणि ॲडजस्टमेंट करून स्वच्छता होते म्हणून ते त्याबद्दल काही कारवाई करत नाही. मुंबईमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येतं. मुंबईमध्ये जे स्वच्छता अभियान राबवण्यात येतं ते कुठल्या संस्थेच्या माध्यमातून कुठली योजना आहे ते सांगा. मुंबई शहरामध्ये स्वच्छता अभियान जे राबवण्यात येतं ते प्रामुख्याने दत्तक वस्ती योजनेच्या माध्यमातून राबवल्या जायचं. पण आता 2013 पासून स्वच्छ मुंबई जे अभियान आहे, स्वच्छता अभियान मुंबई शहरामध्ये असं राबवल्या जात नाही आहे. विविध योजना त्याच्यामध्ये थोड्या प्रामुख्यानं थोडा त्याचा हिस्सा म्हणून त्याच्यामध्ये काम करतात. जसं स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान योजना आहे, त्यानंतर रस्ते सफाई योजना आहे, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत रस्ते सफाई आहे, मॅनिंग मॉपिंग म्हणून दुपारच्या पाळीला रस्त्यामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे कामं केल्या जातात. पण हे व्यापक स्वरूपामध्ये मोठी चळवळ म्हणून हे काम केल्या जात नाही. तर ह्या बाकीच्या योजनाच्या सगळ्याच योजना टेंडर निघालेलं आहे आणि टेंडर खाली काम होतं आणि टेंडरमुळं याची जी काही स्वच्छता अभियानाची चळवळ म्हणून मी काम करायला पाहिजे, लोकांपर्यंत जायला पाहिजे, ते जात नाही. टेंडरप्रमाणे त्याची कामं होतात. ही त्याच्यातली कमी आहे, त्रुटी आहे. ही टेंडर पद्धत आहे. हीच जर नियुक्ती पद्धत असती तर त्यांना काम दिल्याच्या नंतर त्यांची ती जबाबदारी झाली असती, बांधिलकी असती, रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची असते की मला हे काम करायचं, मला स्वच्छता ठेवणे ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ते मी केलीच पाहिजे. हे त्याच्या मागचा उद्देश असतो.